विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सोलापूर व महाराष्ट्र राज्य शासन यांना निवेदन करण्यात येते की भडकाऊ भाषण करून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावे। 1 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे सभेत ज्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे काढण्यासंदर्भात भडकाऊ व चिथावणीखोर भाषण देऊन दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण केले आहे व महाराष्ट्र शासनाला अल्टिमेट देऊन महाराष्ट्राची शांतता सुव्यवस्था खराब करून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केले व आपल्या देशातील यूपी बिहार राज्य मधून रोजगार निमित्त महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय लोकांवर नाहक मनसे सैनिकांकडून सतत होणारे हल्ले यामुळे देशात महाराष्ट्राची संस्कृती अपमानित होत असल्यामुळे या सर्व कृत्यांचा निषेधार्थ बहुजन समाज पार्टीतर्फे राज ठाकरे यांना अटक करून कठोर व कडक कारवाई करून श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्राला अपमानित होण्यापासून रोखण्यात यावे। भोंगे आज कित्येक वर्षापासून वाजवण्याची प्रथा आहे। भोंगा हा कुठलाही धार्मिक भाग नाही, परंतु भोंग्याचा वापर हा कमी वेळात जास्त लोकांपर्यंत धार्मिक विधीची वेळ आठवण करून देण्यासाठी याचा वापर केला जातो। उदाहरणार्थ, जे दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या लोकांपर्यंत मेसेज जावा म्हणून भोंग्याचा वापर केला जातो। आज देशात दिवसेंदिवस महागाई वाढत जात आहे। देशात भरपूर प्रमाणात सुशिक्षित तरुणी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करत आहेत। शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही। असे देशात अनेक मुद्दे असताना देखील जाणून बुजून राज ठाकरे यांनी दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण केले। काही मनसे सैनिकांनी 4 मे 2022 रोजी मुस्लिम समाजाची प्रार्थनास्थळ असलेले मस्जिदी समोर हनुमान चालीसा पठण करून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावे, अन्यथा बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल व त्यास जबाबदार शासन व प्रशासन असेल याची दखल घ्यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली। प्रसंगी उपस्थित प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, शहराध्यक्ष देवाभाई उघडे, जिल्हा कार्यालयीन सचिव शीलवंत करण काळे, शहर प्रभारी अमर साळवे, शहर सचिव प्रवीण कांबळे, मध्य विधानसभा अध्यक्ष भूषण गायकवाड, उपाध्यक्ष इरफान मैंदरगी, सावळा उड्डाणशिव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्यमंत्री होण्यासाठी राज ठाकरे यांना एक कार्यक्रम दिला भोंग्याचा, आणि तो राज ठाकरे भोंगा घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे हनुमान चालीसा लावण्यासाठी। व यातून कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार आहे। कुठल्या मशिदीसमोर येऊन हनुमान चालीसा पठण करताना तिथल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन धार्मिक दंगल घडवून अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न आहे। तरी महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी आत्तापर्यंत काय होऊ दिलं नाही। यापुढे न होऊ देता हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा आहे, मानवतावादी आहे। तर इथं सामाजिक धार्मिक सौहार्द जपला पाहिजे व ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे। व जसे राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करायला जात असताना तुमच्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। तर हा राज ठाकरे लाखोंची सभा घेऊन तर आवाहन करतो की हनुमान चालीसा दुप्पट आवाजात मशिदीसमोर वाजवणार, आणि तो अल्टिमेटम देतो। अल्टिमेटम द्यायला काय इथं उत्तर कोरिया नाही, भारत हा सर्वधर्म समभावाचा देश आहे, धर्मनिरपेक्ष देश आहे। या देशात हे चालणार नाही व त्याच्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। व आपला सामाजिक सौहार्द सर्व नागरिकांनी असा जपून निवेदन देण्यात आलं आहे की महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ तयार करण्याचं काम राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख करत आहेत।
तर त्या धार्मिक तेढीमुळं खऱ्या अर्थाने इथं दंगली होण्याची शक्यता आहे. शासनानं ज्या पद्धतीनं राणा दाम्पत्याला अटक करून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं राज ठाकरेवरतीही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला पाहिजे होती. पण हे सरकार धाडस करत नाही आहे. कारण हा राज ठाकरे हा उद्धव ठाकरेचा भाऊच आहे, असं समाजामध्ये मेसेज चालला आहे की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला तिसरा न्याय, हे बरोबर नसून राज ठाकरे यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीरपणे अटक करावी, अशी बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही मागणी करत आहोत. राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे अटक झालीच पाहिजे, राज ठाकरे अटक झालीच पाहिजे, राज ठाकरे अटक झालीच पाहिजे. राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद. बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आता निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात हनुमान चालिसा, भोंगे या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करून राजकीय स्वार्थासाठी भाजपने राज ठाकरे यांना एक काम दिलेलं आहे हनुमान चालिसा पठणचं. कारण त्यांना या महाराष्ट्रात अराजकता राबवून राष्ट्रपती राजवट लावून पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न पाहत आहे. आणि शिवसेना राणा दाम्पत्यावरला एक न्याय देते आणि राज ठाकरेला एक. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला तर राज ठाकरेवर बी व्हायला पाहिजे. कारण राज ठाकरे जाहीर सभा घेऊन अल्टिमेटम देतो की जिथं स्पीकर चालू असेल आजानचा तिथं दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा असं आवाहन करतो व अल्टिमेटम देतो. अल्टिमेटम देण्यासाठी हा देशात हुकुमशाही नाही, हा देश लोकशाही प्रधान आहे व धर्मनिरपेक्ष देशात असं होता कामा नये. व राज ठाकरेवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी व शिवसेना व भाजपमध्ये चाललेला हिंदुत्व कोण मोठा आहे व खरं हिंदुत्व कोण आहे हे दाखवण्यासाठी जर एखाद्या अल्पसंख्याक धर्मावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर ही गोष्ट भूषणाव नाही व महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे व आपला सामाजिक सौहार्द व्यवस्थित ठेवून आपले बंधुभाव असा ठेवावा एवढंच. धर्मांधपणे काही भाषण करून समाजामध्ये तेढ करतायत आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्य लोकांना होत आहे. तर त्याच्यावरती बहुजन समाज पार्टीची मागणी आहे की राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी निवेदन करण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहोत. तर आपण असं मुख्यमंत्री गृहमंत्रीला कळवावं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.